आजा, हे आजा, अरे शितलीला कुठला रंग आवडतो र? कुठला रंग आवडतो म्हणजे? अरे म्हणजे तिला कुठला रंग आवडतो का? हाय का? आता विचारलं थोडं सांग की, तुला काय सांगायला पैसे पडणार आहेत वे? नाही माहित. माहित नाही? अरे तुला बोलाय काय वाटतंय का? हा, तिला काय आवडतं काय नाही आवडत तुला माहिती नको आहे? अरे कशी रे तुम्ही आजकालची पोरं, एकमेकाच्या आवडीनिवडी माहित नाहीत आणि चालल्यात लगीन करायला. म्हातारी पाया पडतो तुझ्या. तू तरी त्याच्या आवडत्या रंगावर काय बोलू नको मला. तू तरी म्हणजे तिने बी झापलं वाटतं तुला, केली म्हणायची सुरुवात झापायला तुला. जातो मी, जायचंय मला. राजा थांब जरा, मला त्या कपाटाची सुटकी चुडी काढून दे की. कशाला? अरे त्यात तुझ्या आईचा शालू आहे, मला ती शीतलला द्यायचा आहे म्हणून तुला विचारत्या तिला रंग कुठला आवडतो म्हणून. नंतर काढून देतो. हे बघ 10:30 वाजत आली, जायचंय. नंतर म्हणजे कधी? 2 मिनिटं लागत आहेत काढायला, मला द्या आधी. सांगितलं ना महत्वाचं काम आहे. हाय का आता? अरे तिच्यासाठी मला एवढं कौतुकाने शालू काढून द्यायचंय म्हणत्या आणि तू काय नाही म्हणतीस? म्हातारी ती साडी बी कुठे पळून जाणार नाही, आणि जिला साडी द्यायची ना ती बी कुठे पळून जाणार नाही. कशाला गडबड करतीस? कशाला गडबड करतेस म्हणजे? अरे राजा 15-20 दिवसात जाणार आहेस तू आणि त्याच्या आधी लगीन करायचंय, मग गडबड तर केलीच पाहिजे ना. आणि तसं बी मला शेतीसाठी काय काय करायची इच्छा आहे तुला सांगू? मला कायम वाटायचं हीच पोरगी आपल्या घरात सून म्हणून यावी. लळाच लागला पोरीचा, काय जादू केली काय माहित. पण खरं सांगू आजा, तुम्ही दोघं एकमेकासाठीच बनलाय बघ. आजा शितली 2 नावं वाटतच नाहीत, एकच नाव वाटतं बघ. हे जायचंय ना तुला? होय. अरे मग तेवढं शाल काढून दे ना आणि मग जा. लय गुणाचं बाळ आहे माझं, शान बाळ ते माझं. दे की रे शाल. तर गोड बोलून गंडवू नको मला म्हातारी, जेडी कडून काढून घे, जा तुम्ही. अरे पण काय बाई या पोरांचं करावं काही कळतच नाही. पुष्पे, पुष्पे, अगं झाला का नाही चहा? मला निघायचंय पाठदिशी. जिजे काय कालवा लावलायस ग तू? अरे काय नाही र, त्या आजाला म्हणलं कपाटावरच्या सुटकेचा मधला शालू तेवढा काढून दे, तर तो बी नाही म्हणून निघून गेला. अगं त्याचं असेल काहीतरी काम, त्याच्या कशाला मागे लागलीस? हा मग एक काम कर, काय? तू तेवढा शालू काढून दे की मला. हे आत्ता नाही बरं का जिजे, मी पत्रिका दाखवायला निघालोय, मुहूर्ताची तारीख काढायची, आधीच उशीर झालाय. येतो ग. अरे समाधान्या, पुष्पे अगं तू तर तेवढा शालू काढून दे की मला. ही दोघं बी गडबडीत निघून गेल्यात. आत्ताच काढायची काही गरज आहे का? हाय का आता? तुम्हाला कुणाला गडबडच नाही, मीच काढते. अहो पण आत्ता काढायची गरज आहे का? अजिंक्य म्हणलेत ना पुन्हा काढून देतो म्हणून. अगं पण तुम्हाला जर एवढीच घाई झाली असेल ना तर तुम्हीच काढा. अगं बाई माझ्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे मला खुर्चीवर चढता येईना म्हणून तुम्हाला सांगते, नाही तर बीच काढलं असतं की. मग करा तुम्हाला काय करायचं ती, पण मला सांगू नका. मला मस्त फेडरेशनची काम आहेत ना. भैया आओ ध्यान किधर है आपका? कितना अच्छा खेलते थे, एक भी डाव जिंका ना तुम्ही. तेच तर कळना जमे, हाती आलेला डाव कसा काय इसकतते. भैया आप ना, आता तू सांग मला काय करायचं मी. आओ भैया तसं नाही, पण इथं स्वतः लक्ष ठेवून माणसं पाठवून पण डाव हारलाय. ऐन टाइम मला काहीतरी घोळ होते, नियमच लागत नाही. काय चाललंय याचा? आण गुटी दे इकडे. या VIP या. हे काय करताय? दिसत नाही गोट्या खेळतोय. तुमचं तुमच्या आईचं ऐकलं तेव्हापासून गोट्या खेळायचीच वेळ आली आमच्यावर. आमच्यावर नाही, आपल्या सगळ्यांवर. माझ्यावर अशी वेळ मी कधीच येऊ देणार नाही. येऊ देणार नाही म्हणजे काय? आली तशी वेळ.
लय वर तोंड करून बाता मारत होता ना. क्वीन तुमची, कवर आमचा. हा, आमची क्वीन बी गेली, तुमचा कवर बी गेला, आणि तुम्ही म्हणा अशी वेळ येऊ देणार नाही. हॅव त्याव. आमच्या मार्गाने गेलो असतं तर आतापर्यंत शीतल बरोबर लग्न पण झालं असतं आमचं. बरं, आम्हाला मदतीला घेऊन व्हिडिओ केला, त्याचं पुढं काहीच झालं नाही. नाही, आमचीच अक्कल शेण खायला गेली होती. तुमचं ऐकलं. आम्हाला एवढी मोठी मोठी स्वप्न दाखवली, काय झालं त्याचं? हा, शीतल जशी आमची होणार नाही ना, तशी अजिंक्य बी तुमचे होणार नाहीत, लक्षात ठेवा. भैया साहेब, तुम्हाला ती गोष्ट माहितीये का हो, लांडग्याची, ज्याला जंगलाचा राजा व्हायचं असतं? नाही माहित? काहीच प्रॉब्लेम नाही, मी सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. तर एक लांडगा असतो ज्याला जंगलाचा राजा व्हायचं असतं, पण सिंहापुढं त्याचं काहीच चालत नसतं. जंगलाचा राजा होण्यासाठी लांडगा लई प्रयत्न करतो, वेगवेगळे आयडिया काढतो, पण प्रत्येक वेळी त्याला अपयश मिळतं. पण म्हणून तो प्रयत्न करायचा थांबवत नाही बरं का. तर एक दिवस काय होतं, त्या जंगलाला आग लागते, वणवा पेटतो. बरेच दिवस जंगल जळत असतं. लई प्राणी त्या आगीत होरपळून मरतात आणि उरले सुटलेले जंगल सोडून जातात. त्या आगीत अख्खं जंगल जळून राख होतं. काही दिवसांनी आग शांत होती आणि मग लांडगा जंगलात परत येतो. तेव्हा तिथं कोणीच नसतं. ना वाघ असतो, ना हत्ती असतो, ना घोडा असतो, ना सिंह असतो. असतो फक्त लांडगा, आणि तो जंगलाचा राजा असतो. या गोष्टीचा बोध कळला का? लांडग्याला जर जंगलाचा राजा व्हायचा असेल तर तो काय बी करू शकतो. मग जंगल पेटवावं लागलं तरी चालेल, पण तो राजा होतोच. तेव्हा आता जंगल पेटवायची वेळ आली. जे माझ्या बरोबर येतील त्यांच्या संग, आणि जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय. मला जे पाहिजे ते मी काय बी करून मिळवणारच.